दादा मग कशी काय नमिताची तब्येत? चांगली आहे मीरा. मी तुझी माफी मागायला इथे आलोय आज. नमिताने तुझ्याशी असं वागायला नको होतं. आय एम रिअली सॉरी. इट्स ओके. म्हणजे वाईट वाटलं मला, हर्ट सुद्धा झाले मी. म्हणजे मुख्य म्हणजे मला कारण कळत नाही की ती असं का वागते. मी विचार केला माझं काही चुकतंय का. चिचे तुझं काहीच चुकलं नाहीये मीरा. खरं तर माझं चुकलं. मला वाटतं मी नमिताला कधी कधी जरा जास्तच पॅम्पर करतो. काय ना तिच्या डिप्रेशनच्या बाउट्समुळे प्रत्येक गोष्ट तिच्या मनासारखं करण्याची, तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्याची मीच तर तिला सवय लावून ठेवली आहे ना. आणि गंमत बघ मीरा, आधी प्रेग्नंट राहत नाहीये म्हणून तिचं नाजूक मन जपणं भाग होतं, आणि आता प्रेग्नंट आहे म्हणून तिला जपावं लागतंय. थोडक्यात तुझी पंचायत आहे. नेव्हर माइंड. आता मला असं वाटतं की तिला बाळ होऊ शकणार नाही असं मी सांगत होते, आणि ते चूक ठरलं. त्यामुळे तिचा माझ्या ज्ञानावरचा विश्वास उडाला असावा. इट्स ओके. तसंही तिच्या नकळत लक्ष ठेवीनच मी. तिला हवं त्या गायनकला कन्सल्ट करू दे. तिला बाळ होतंय हे आपल्यासाठी जास्ती महत्वाचं आहे, नाही का? थँक गॉड मीरा, तू मीतासारखा विचार नाही करत. मला तुझा खरंच खूप आधार वाटतो. आय मस्ट से पलाश इज व्हेरी लकी. अरे मीर, ये कसा आहेस रे? मस्त. हा, शाळा कशी चालली आहे? एक्झाम चालू आहे. अरे बापरे, एक्झाम चालू आहे. मग अभ्यास? हे मला सांग, तुझा अभ्यास कोण घेत रे, आई की बाबा? हा, पण बाबा तर शूटिंग मध्ये असतील ना, त्यांना वेळच नसेल. बाबा आज कुठे शूट करतायत रे, आणि घरी कधी येणार आहेत? ते आता इकडे नाही राहत, ते आम्हाला सोडून गेले. मीर, अरे काहीतरीच काय बोलतोस तू? खरं ते सांगतोय. बाबा आता इकडे नाही राहत. मीरा, तो सांगतोय ते खरं आहे. रोहन सांग ना, कमॉन, काय झालंय? मॅटर सिरियस आहे किटी, मॅटर सिरियस आहे यार. काय झालंय रोहन? अगं त्याच्या मित्राशी बोललो मी आता. समीर खूप प्यायलाय, बोलण्याच्या मनस्थितीत सुद्धा नाहीये तो. का का पण? किटी, त्यात त्याचा विजा संपत आलाय अगं. वीज रोन्या, त्याचा विजा संपला आणि तो इथे आला आणि त्याने आशूला या अवस्थेत पाहिलं तर?
मीरा, एवढं सगळं घडलं आणि तू एका शब्दाने सांगितलं नाहीस आम्हाला. तू आम्हाला इतकं परकं समजतेस. तसं नाही दादा. एकतर हे सगळं अजून तसं ताजंच आहे आणि तुम्हाला कुणालाही हे सांगण्याआधी मला स्वतःला यातून सावरायला थोडा वेळ हवा होता. शिवाय आमच्यातलं नातं अशा कारणामुळे आणि अशा पद्धतीने तुटलंय ना की तो तडा आता कोणीच नाही सांधू शकणार. पण मीरा, मला वाटतं की आणि दादा, तुझ्या आयुष्यात इतके सुखाचे क्षण येत असताना काहीतरीच काय बोलतेस तू. नाही, खरंच मला तुझ्या सुखाला गालबोट नव्हतं लावायचं. आणि शिवाय ॲज यू नो, आय एम अ स्ट्रॉंग पर्सन. हे तू मला सांगतेस. माझी बहीण आहेस तू. किती सेन्सिटिव्ह आहेस ते मला माहित नाही का. लोकांसमोर तू कितीही नॉर्मल वागलीस तर या क्षणी तुझ्या मनाची काय अवस्था आहे हे मी समजू शकतो मीरा. तू टेन्शन नको घेऊस. मी लवकरच बोलतो पलाशशी. ॲज यू विश दादा. पण मी कुठल्याही प्रकारच्या तडजोडीला तयार नाहीये, हे मात्र प्लीज लक्षात ठेव तू. आलेच मी. नेहा, माझ्या समीरला चांगली बुद्धी दे. त्याचं भरकटलेलं मन शांत कर, स्थिर कर. माझी सगळी धडपड त्याच्यासाठी चालली होती, मग तू त्यालाच का संकटात टाकलेस? त्याचं स्वप्न पूर्ण करणं आता तुझ्याच हाती आहे. तो निराश झालाय आणि मी काहीच धीर देऊ शकत नाहीये त्याला. तेव्हा त्याला सांभाळ, त्याच्या मनाला उभारी दे. माझ्यावर कितीही संकट कोसळली तरी मी झेलायला तयार आहे, पण माझ्या समीरचं आयुष्य मार्गी लाव. त्याला ताठ मानेनं डिग्री घेऊन यशस्वी होऊन परत आलेलं पाहायचंय मला. बस इतकं एकच मागणं आहे माझं. माझ्या समीरला यश दे. शुभंकर, माझी प्रत्येक गोष्टीकडे बघायची नजरच बदलून गेली. पूर्वी सगळं किती निर्जीव वाटायचं ना.
स्वतःला समजावं, बळजबरीने जगते असं वाटत राहायचं. कुठल्याही गोष्टीत कधी आनंद वाटलाच नाही. पण आता शुभ, तुला माहिती, आता प्रत्येक गोष्टीत मला आनंद दिसायला लागला. अगदी छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा. प्रत्येक क्षण जगावासा वाटतो, प्रत्येक आनंद आपला असा वाटतोय. आणि मला तो तुझ्याबरोबर उपभोगायचा, आपला आनंद. काय झालं शुभंकर? तुझं लक्ष कुठं आहे? शुभू, अरे काय बोलत होतीस ग तू? काही नाही. डिसिजन झाला का तुझा समीर? मला असं वाटतंय की तू इथून जाऊ नयेस, पण ॲट द सेम टाइम तू इतका भयंकर डिस्टर्ब आहेस की असं वाटतं तू गेल्याशिवाय तुझ्या मनाला शांती नाही मिळणार. मला काहीच कळत नाहीये. माझ्या उमेदच संपल्या रे. आय एम टोटली कन्फ्युज्ड. समोरचं कुठलंच चित्र स्पष्ट दिसत नाहीये. सॉरी समीर, पण तुझी मानसिक अवस्था अशीच राहिली तर खूप कठीण जाईल तुला. यू हैव टू मेक अप योर माइंड. इस पार या उस पार जाना ही पड़ेगा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग शुभंकर. शुभंकर, मी काय म्हणते, अरे आपण सगळं घाईगडबडीतच साजरं केलं रे. माझ्या मनात आहे की पलाश, मीरा आणि मिहिरला सुद्धा रात्री जेवायला बोलूया. अगदी प्रॉपर डिनर. म्हणजे निवांत भेटतील ते. परवाच्या दिवशी इमर्जन्सीला ती घाईघाईत निघून गेली रे. पलाशी उभ्या उभ्याच गेला. तू पटकन फोन लाव बघू, नंतर घाई गडबडीत विसरशील तू. शुभंकर, अरे लक्ष कुठे तुझं? माँ, काय झालं शुभंकर? एक बॅड न्यूज आहे.
अरे बोल ना चटका, काय झालं? पलाश आणि मीरा एकत्र राहत नाहीयेत. काय? डोंट वरी, घरात घुसत नाहीये. काही पेपर्स राहिले होते, स्क्रिप्ट राहिली होती, ती न्यायला आलोय. तू देतेस का? मी थांब. फोन केला असतास तर कुरिअर केली असती. तुला तसदी द्यायची होती मला. पण तू इथे आय नो, म्हणून मुद्दाम मिहीर नसताना आलोय. डोंट वरी, तो असताना कधीही येणार नाही. मी दर्शनाची त्याला सवय व्हायला हवी, ठाऊक आहे मला. तू बघतेस का? मी बघू. थँक्यू. इनफॅक्ट नमिताला सुद्धा काहीच सांगितलं नाही. अश्विनी, तू सुद्धा? नाही, मीही नाही बोलणार. पण मला खूप वाईट वाटतंय. आय नो, तू मीराशी खूप अटॅच्ड आहेस. आणि कितीही कठीण परिस्थिती आली तरी त्या त्यांचा तोल कधीच जाऊ देत नाहीत. अशी माणसं स्वतःचे दुःख कोणालाच सांगत नाहीत. सगळे एकट्यानेच सहन करतात, मला माहिती आहे. त्या खूप एकट्या असतील आता. शुभंकर, काहीतरी करायला हवं रे. इट्स व्हेरी पेनफुल. शुभंकर, वर्षाचा फोन आला होता. नाही, नवीन गाण्याचं नाव सुचवण्यासाठी ती फोन करणार होती. नमिता, या विषयावर आपण शुभंकर, कुठल्याही विषयावरून कुठल्याही प्रकारचा वाद नकोय आपल्याला. कॉफी. थँक्यू. बोलू शकतो? माझ्याकडनं अक्षम्य गुन्हा घडलाय मीरा, मान्य आहे मला. पण जे काही आपण एकत्रितपणे दिवस घालवले ते खूप चांगले होते, गोड आठवणी होते त्या. आपल्या तिघांचं असं जग असू शकतं.
सिरियसली मीरा, मी तुला इमोशनल ब्लॅकमेल नाही करत आहे. काय झालंय माहिती का, माझा जीव अडकलाय का मिहीरमध्ये. त्याच्यासाठी तरी निदान आपण एकत्र नाही का येऊ शकत. मी आपलं नातं नाही मागत आहे परत, ते अंतर तसंच राहू दे, पण फक्त मिहीरसाठी प्लीज. हे असं खोटं जगणं मला नाही जमणार पलाश. आणि मिहीरला सुद्धा योग्य वेळी सत्याला सामोरं जावंच लागेल. थँक्स फॉर द कॉफी. बाय द वे, मी दादाला सगळं सांगितलंय.